नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय बडेल सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा कोली हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज माझ्या भावाची म्हणजेच हर्षलची हळद, आपली आगरी पद्धतीची हळद कशी असते ते तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. माझा भाऊ म्हणजे व्हिडिओग्राफर, त्याची आज हळद आहे. आता मांडव्यात गेलो की तुम्हाला भेटवतो त्यासोबत. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लिवा मामा नारलीला बोल हात भराची लिवा मामा आले आलेला मंडपाला शोभाले मामा आले आलेला हात भराची लिवा बहिणी नारलीला बोलवा हात भराची लिवा बहिणी नारलीला बोलवा बहिणी आल्या लीला मंडपाला शोभाल बहिणी आल्या सगळ्या धावला रे उतारल्या मंडपाला शोभाल आजभरची लिवा लीला बोलवा आजभरची लिवा आपल्याला होणारी तोलाची पूजा बाये पूजनाच्या मुलाला चालू झरक्यानी पाणीचे झारा खाली रात्र झाली पाणीचे झारा खाली रात्र झाली उंची मोला करणारी डोळ्यात लक्ष्मी बाई लक्ष्मीच्या मुलाला लक्ष्मी बाई ये तुझाचे उंची मोलाचे जानकी बाई ललनारी मोलाची जानकी बाई ये तुझाचे मोलाचे ललनारी मोलाची पार्वती बाई पाहिजे वाईट नाव घ्यावं लागल, नाव घ्यायला पाहिजे. आयो बरोबर आहे, नाव घ्यायला पाहिजे. घ्या डबल आवाज आला नाही, घ्यावं लागल. घ्या घ्या घ्या. ही घे, ही पण भरलेली दाखवूया झाडे बिड्यांची. तुझे याच्या रील मध्ये टाक युट्यूबला. घेतला शॉट, नंतर नाही भेटणार ना. आगरी कोली पद्धतीचे वडे हळदीचे ना, हळदीचे. त्याच्यात टाक पाहिजे हळदीला याल तर असे वडे खाल. हा, उलटी सुलटी करून दाखव अशी. मच्छी कशी दाखवतो तुम्ही मारण्याची पद्धत.
या वड्यांना किती आपल्याला हे टाकायला लागतात पदार्थ मटेरियल? या वड्यांसाठी सर्वात 16 मटेरियल लागतात. किती? 16. हा आपले गहू, हा गूळ, ज्वारी, चणा डाळ, उडीद डाळ, त्याच्यानंतर ज्वारी, धने, मेथी, पापडकर, बेकिंग पावडर, तीळ वगैरे, पौष्टिकतेसाठी तीळ, त्याच्यात आपले जायफळ, वेलची, त्याच्याने अजून पौष्टिकता वाढते आणि घाड्या पण थोडीशी चव पण लागते. त्याच्याने वड्याला पण चव लागते आणि छान आहे. खाऊचं वाटत म्हातारी मंडळी अगदी औषध खाते. पूर्वीचे कसे आपले ज्याला दात नसतात ते पण खाऊ शकतात, म्हणजे तोंडात टाकला तर विरघालेल. पूर्वीचे कसे आपले तांदळाचे तांदळाचे असायचे, ते कडक दहा असायचे. म्हातारी माणसं काय बोलायचे, अरे हे काय खळबळ त्यांच्या खायचे. त्याच्यानंतर मग आपले असे वडे नवीन पद्धतीचे निघाले, मग ती म्हातारी माणसं सुद्धा हौशीने म्हणजे आता आपण तुम्ही जास्तीत जास्त किती किलोचे वडे म्हणजे केलेत? जास्तीत जास्त आमची वड्यांची ही आहे 150 किलो पर्यंत मारतो ऑर्डर. 150 किलो पर्यंत. मग तो पीठ केव्हा कालवायला लागतं? उद्या बनवायचं सकाळी तर आज संध्याकाळी कालवायचं आणि रात्री जर करायचं असेल तर सकाळी कालवायचं असतं, भिजवायचं असतं. त्याचा पण प्रमाण असतो पाण्याचा, नाही तर मग पाणी घेतलं केलं हे नाही, प्रमाणशीर असतं. तेवढ्याला तेवढंच टाकायला लागतं. म्हणजे 100 किलोला किती पाणी आपले आमचा नियम आहे 100 किलोला आपले 1 हंडा पाणी. आम्ही 50 किलोला 4 अंडे घेतो, मध्यम आकाराचे, कारण गुळाचा पण पाणी त्याच्यात होतो थोडासा. मग तो हे करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला करून आम्ही पातळ का करत नाही, पातळ त्याचा अजून एक अंडा एक्स्ट्रा लागतो. पण पातळ केल्यानं उद्याला आपल्याला पर्याय नसतो पातळ झाल्यानंतर. मग तो थोडस जाडसर हे करता, पण पीठ आला तर तो पातळ होतो आणि थोडासा पाण्याच्या प्रमाणात थोडस आपल्या ज्याप्रमाणे वडा टाकायचा असेल तर पातळ किती करायचं आहे ह्या प्रमाणासाठी थोडंसं पाणी आम्ही वापरतो. चला पार्टी हुआ पार्टी. पाया पडा पाया पडा. मटन मटणाचा प्रोग्राम, हल्दीचा काम. हा मग टाकून जाशी तर घाण काढा ती हो सगळी.
श्री